या संपूर्ण संघावरती आणि त्यांच्या अपेक्षा जरूर असतील. टॉम आणि टॉमच्या सोबत विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टॉमचा आपण विचार केला तर जबरदस्त खेळी आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून बघितली आणि त्याच ताकदीचा खेळ करत संघ इथपर्यंत पोहोचलाय. श्रीराम स्पोर्ट्स कोल्हापूर आणि ब्राह्मण मित्र मंडळ कल्याण, ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पंचांचा कॉल, सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल और फुलटॉस आणि पहिल्या चेंडूला आक्रमण केलंय. अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा होता पण चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स फॉर द लाईन. 4 धावांसाठी चौकार. स्पष्ट केले आहेत आणि त्या इराद्याच्या माध्यमातून पहिला चेंडू पाठवलाय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस गती कमी करताय. चेंडू चाललाय मागे, फक्त बनावं लागेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा धमाका चौकार. कारण मी अजून जिंकलो नाही याच उद्गाराप्रमाणे आपण बघतोय. टॉम जो मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता पण या सामन्यामध्ये पूर्णतः ताकदीने उतरलाय संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका पार पाडण्यासाठी. आणि सोहनच्या गोलंदाजीवरती मात्र आक्रमण झालंय. पहिले 2 चेंडू देऊन गेलेत 8 धावा. रचना आपण बघितली फिल्डिंगची. पुन्हा एकदा चेंज करताय. टॉम साठी जो डावखुरा फलंदाज आहे त्याला रोखणं आता फार गरजेचं आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू तोफा होता, कबूल झालाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. त्याच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल टॉम पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वेगात टाकला. चेंडू यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि इथे मात्र बऱ्याच कालावधीनंतर येणारा डॉट बॉल. मराठी सिनेसृष्टीमध्ये एक सिनेमा आला होता 2018 साली मुळशी पॅटर्न आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असा डायलॉग होता की मारायचं तर एकदम टॉपच्याला मारायचं आणि जो टॉपचा गोलंदाज होता त्याच्यावरतीच आक्रमण केलं. पहिल्याच 3 चेंडूमध्ये जिथे बनवल्या तब्बल 14 धावा. पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे डॉट बॉल. सोहनचं देखील कौतुक असेल. हे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळले आणि योग्य पद्धतीचा हा इथे सन्मान आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. वेगात टाकला चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे आणि एका धावेच्या नंतर इथे षटक संपेल. पहिल्या षटकाच्या एकूणच समाप्तीनंतर बिनगडी बाद 15. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. मराठी सिनेसृष्टीतील अग्रगण्य गायिका रेश्मा सोनवणेचं हे सुंदर संगीत आमचे डीजे मास्टर मंगेश भंडारी स्वतः गाण्याचे खूप शौकीन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर साधेसं संगीत बघायला मिळत आहे. जळत मॅचच्या दिशेने जिथे 15 बनवल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ऋतुराज फडके षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा रोखायच्या आहेत. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता, पाठवलाय फुल पॉवरफुल
आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल षटकार. चेंडू जो पाठवलाय हवाई फायर करून हवाई सफरीसाठी पुन्हा एकदा वेगात टाकलाय त्याच दिशेने आणि तोच निकाल. अजून एक धमाका सिक्सर. एकदम टॉपच्या आणि टॉपचा गोलंदाज होता ऋतुराज फडके ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पण त्यांच्या गोलंदाजीवरती आता मात्र आक्रमण झालंय. टॉम सारखा फलंदाज ज्याने मात्र 27 पैकी 27 धावा या स्वतःच्या बॅटमधनं आपल्या संघासाठी आणल्यात. 8 चेंडू आतापर्यंत झाल्यात. 27 धावांचा पाऊस पडतोय आणि इथे मात्र ही जोडी फोडण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय टीम ब्राह्मण मित्रमंडळ कल्याण संघाला. आता मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 15 धावा या 2 चेंडूवरती 12 जमवल्यात. लागोपाठचा तिसरा येईल का इथे फुलटॉस होता आणि झेलची शक्यता जवळपास होती पण खेळाडू खूपच लांब त्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागतं. आणि आता मात्र विनीत येतात पहिल्यांदा स्ट्राईक वरती जवळपास 9 चेंडूंच्या नंतर. विनीत आणि टॉमची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे ऋतुराजवरती आक्रमण केलं. ताकदीचा पूर्णतः वापर केला. उंचीचा वापर केलाय टॉमने आणि लागोपाठचे 2 जबरदस्त हिट आपल्याला बघायला मिळाले लॉंग एंडच्या माध्यमातून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळतंय. प्रत्येक संघ प्रत्येक संघर्ष करतोय. इथून पराभूत संघाला देखील आपण बघतोय एक चान्स जरूर असेल पण प्रत्येक संघाला विजय प्राप्त करणं फार गरजेचं आहे. विनीत बघायला मिळतात यावेळी समोरच्या दिशेने एकच धाव. तर ज्या संघाचं इथे थोडीशी आम्ही चुकी दुरुस्त करतो ज्यांचा पराभव या स्पर्धे या मॅच मध्ये होईल त्यांचं या स्पर्धेतलं आव्हान इथे मात्र संपुष्टात येईल. एलिमिनेटर आपण बघतोय ऋतुराज हा ट्रॅकर यावेळेस दिशा पाहावी लागेल. येस दिशा थोडीशी खराब वाईट इशारा देतोय आणि आता मात्र कल्याण संघाला खूप संघर्ष करावा लागतो या जोडीसमोर. 30 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक अजूनही 2. पहिले 2 चेंडू जबरदस्त हिट फलंदाज टॉम यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर. प्रचंड संघर्ष पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर यावेळेस सोडून दिलाय पण यष्ट्यांच्या अगदी वरून ट्रॅव्हल झालाय चेंडू. इट्स अ डॉट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा निर्धाव चेंडू इथे पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गती कमी करतायत आणि आता मात्र क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फरक जाऊन पोहोचतो 31. एकूणच 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 31 धावा विजयी. संगीत आपण बघितलं. डीजे मास्टर मंगेश स्वतः सिनेमाचे खूप शौकीन आहेत. हे जे गीत आपण ऐकलं ते एक सुंदर असा सिनेमा होता चंगुमंगू त्यातील हे सुंदर असं संगीत. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने जिथे मात्र धावांचा पाऊस पडतोय टॉमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3
तिसरे गोलंदाज अमेय जोशी. गती कमी केली आहे. पहिला बॉल स्वागत करतोय, पाठवलाय कोहलीच्या दिशेने. सीमा रेषेचा वेध घेणारा धमाका, सिक्सर. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जो मानाचा मानकरी ठरला होता अमेय जोशी, त्याच्या पहिल्या चेंडूला इथे मात्र पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे टॉमच्या माध्यमातून. हा ट्रॅकर दुसरा पाठवलाय सीमा रेषेचा वेध घेणारा अजून एक धमाका. इट्स अ मॅसिव्ह हिट. आणि 41 ही धावसंख्या आपण बघितली. हाफ ट्रॅकर चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा योग्य तो उपचार केला आहे. लागोपाठचा तिसरा 41 वैयक्तिक आपण बघतोय टॉमच्या माध्यमातून. पर्सनली 41. कालच्या दिवसात देखील एक अर्धशतक त्याने ठोकलं होतं. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आणि लागोपाठचा तिसरा ब्लास्ट. इट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. आणि टॉमच्या बॅट मधून जवळपास या षटकातले हे 3 जबरदस्त धमाके. 14 चेंडूंच्या मदतीने 47 या धावसंख्येवरती वैयक्तिक आपण बघतोय. टोटल स्कोर 49, त्यातल्या 47 धावा टॉमच्या बॅट मधून आल्यात. जबरदस्त फटकेबाजी, नैनरम्य फटकेबाजी, डोळ्याचा पार न फेडणारी दैदिप्यमान फटकेबाजी. पुढचा बॉल इथे कमबॅक करायचंय, लागोपाठचा षटकार रोखायचा आहे समोरच्या दिशेने आणि लागोपाठचा अजून एक धमाका टॉमच्या बॅट मधून. हे वादळ रोखणं मुश्किल झालंय. षटकार. बॅट उंचवायचे, अभिवादन या ठिकाणी स्वीकारलंय. 50 धावा, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 2 अर्धशतक झळकवणारा या स्पर्धेतला पहिला खेळाडू. जरा जोरदार गाड्या बॅट्समन साठी. जबरदस्त फटकेबाजी आणि कल्याण संघाच्या भूमीमध्ये, कल्याण संघाच्या समोर ताकदवान अशी फलंदाजी बघायला मिळते. इथे 55 धावा फलकावरती 4 षटकार. अमेय जोशीच्या गोलंदाजीवरती आक्रमण सुरू आहे आणि आता मात्र रोखण्याची गरज. इथे मात्र काय घडतंय टॉमच्या माध्यमातून. चारही बाजूला चारही दिशेने 4ही चेंडू पाठवलेत. पुढचा बॉल अमेय जोशी, कमबॅक करायचा यावेळेस. अप्रतिम चेंडू, याच लाईनची गरज होती मागील काही चेंडूंमध्ये आणि इट्स अ डॉट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर आपण बघतोय येणारा हा डॉट चेंडू टॉमच्या माध्यमातून. जवळपास हा यॉर्क लाईनचा चेंडू होता, यावर प्रहार करायचा होता हेलिकॉप्टरच्या स्वरूपामध्ये, पण बॅट पासून लांब राहिलाय. पुढचा बॉल वेगात टाकला चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. षटक संपेल तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अब तक 56 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. टीम श्रीराम संघ कोल्हापूर डीजे.
रन, 56 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकं संपली आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा बघायला मिळाल्या. 4 षटकार, 1 सिंगल आणि 1 डॉट असं मागणं षटक. आणि आता मात्र षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र संघाचे संघनायक स्वतः येतील. या स्पर्धेच्या आयोजन समितीमधील एक सदस्य आणि अतिशय सुंदर असं आयोजन आपण बघतोय. 4थं षटक घेऊन येतात. 4th ओव्हर, 4थ्या षटकाची इथे सुरुवात होईल. आणि 4थ्या षटकामध्ये देखील आक्रमकता धारण केलेली आहे टॉमने. 17 चेंडूंच्या मदतीने 54 धावा फलकावरती. सामना होतो सुरू पुन्हा एकदा 4थ्या षटकाची महत्वपूर्ण सुरुवात. पहिलाच बॉल इथे टॉम साठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. धावा रोखणं गरजेचं आहे आणि त्या धावा रोखण्याचा एक सुंदरसा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट फेकलाय. अजूनही आपण बघतोय 5 चेंडू शिल्लक. टॉम आणि विनीतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनीत मात्र शांत चित्ताने एका चेंडूच्या मदतीने 1 या धावसंख्येवरती. पण टॉमने मात्र समोरून आक्रमण सुरू केलंय. ते आक्रमण रोखावं लागेल कल्याण संघाच्या गोलंदाजांना. इथे हलक्या हाताने फक्त दिशा देतात. एकच धाव, एका धावेच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती. 57 लॉस ऑफ 0 विकेट. चेंडू शिल्लक अजूनही 4. 4 बॉल्स रिमेनिंग. 4 चेंडूमध्ये किती धावा येतील. विनीत जो आतापर्यंत शांत आहे पण समोरचा फलंदाज टॉम मैदान सोडतात आणि तुषार देसाई नवे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तुषार देसाईला बघतोय आपण 3ऱ्या महत्वपूर्ण क्रमांकावरती. टॉमने मात्र आपलं काम परिपूर्ण केलं होतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगात टाकला चेंडू आला आणि टॉम जिथे थांबला होता तिथून केली सुरुवात. फलंदाज तुषार देसाईच्या बॅटमधून, विनीतच्या बॅटमधून षटकार. फटका षटकाराच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतो. विनीत जिथे टॉम थांबला होता तिथून मात्र विनीतच्या माध्यमातून पुन्हा एकदा गती कमी करतायत आणि इथे मात्र लांबी आणि उंचीचा होतोय संगम. सिक्सर. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसते. जवळपास 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर, जिथे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकाचा विचार केला जवळपास 2 षटकार बघायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. विनीत आणि विनीतच्या सोबत तुषार. संघाचा संघनायक आपण बघतोय सागर वरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. सॅगो हा ट्रॅकर होता. पुल केला यावेळेस. पॉवरफुल नसेल की असेल. पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक धमाका. सिक्सर.
आणि जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये रंगते. आता या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 75 धावसंख्या धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये उच्चांक आपण बघितला 85 या धावसंख्येचा आहे. त्याचा रेकॉर्ड या मॅच मध्ये मोडेल का? शेवटचा चेंडू पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू. यावेळेस फक्त दिशा देत आहेत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. इथे षटकाची होती समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 76 धावा. टीम श्रीराम संघ कोल्हापूर डीजे. ज्यांना धावा थांबवण्यासाठी पाठवलंय 76 या धावसंख्येवरती. बघूया सुरुवात करतायत. पहिलाच बॉल, पहिला चेंडू इथे पाठवलाय. स्वागत करतायत सीमारेषेच्या बाहेर षटकार. सीमारेषेच्या बाहेर श्रीरंग यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय षटकाराच्या स्वरूपामध्ये. स्कोर मूव्ज ऑन 82. पुन्हा एकदा गती कमी करतात. यावेळेस चांगला चेंडू आणि तितका चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं होतं. दुसऱ्या धावेला संधी नसेल. एकच धाव इथे. 7 धावा खर्च झाल्या आहेत एकूणच 2 चेंडूंमध्ये. 83 लॉस ऑफ 1 विकेट. पंचांकडनं गाईड घेतील. इथे विनीत आणि तुषारची जोडी मैदानाच्या मध्ये. विनीतने देखील 7 चेंडूमध्ये 27 बनवल्यात. यावेळेस फुलटॉस आहे का? आणि इथे नोचा इशारा केलाय. नेक्स्ट बॉल फ्रेड जरूर असेल. हाईट फॅक्टर आमचे पंच निश्चित बघतात आणि त्या माध्यमातून नो घोषित केलाय. इथे धावा रोखायच्या होत्या पण अतिरिक्त धावा दिल्या गेल्यात. पुन्हा एकदा श्रीरंग स्ट्राईक एंडवरती फलंदाज विनीत, ज्यांनी मात्र अप्रतिम खेळी साकारली आपल्या संघासाठी. फ्रेडचा फायदा इथे घेऊ शकले नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. प्रत्येक चेंडू मागे एक वेगळं व्हेरिएशन आपण बघितलं जिथे श्रीरंग यांच्या माध्यमातून. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. वेगात टाकला चेंडू. यावेळेस कीपर यांनी चेंडू पकडलाय आणि इथे एकाला मात्र वाईटच्या माध्यमातून धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. इट्स विकेट डाऊन. गडी बाद आणि चेंडू शिल्लक अजूनही 3. श्रीरंगच्या षटकामध्ये 1 षटकार, त्याचबरोबर वाईड आणि सिंगल अशा धावा आलेल्या आहेत 9. 87 धावा धावफलकावरती. इथे आल्याला आक्रमण करायचं होतं आणि खराब चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टिक सोडून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 88 आकड्यावरती.
आणि या स्पर्धेतली उच्चांकी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. श्रीराम संघ कोल्हापूरच्या वतीने हायेस्ट टोटल ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 88. आणि यावेळेस मात्र हवाई फायर केला. लांबी आणि उंचीचा संगम घडतोय. चेंडू पडतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तिथून मात्र एक चांगली सुरुवात बघायला मिळते. पुढचा बॉल गती कमी करतायत. अजून एक हवाई फायर आणि तो देखील लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावा 99 रन्स ऑन द बोर्ड. एक चेंडू अजूनही बाकी. 99 धावा बनवल्यात. ओमकारने देखील अप्रतिम खेळी साकारली. श्रीरंग इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन येतात. 99 बनवल्यात. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये कोल्हापूर संघाने. आणि इथे मात्र फाईन लेगच्या खाली क्षेत्रात पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. या स्पर्धेतला सर्वोच्च टोटल आपल्याला बघायला मिळतो. 103 धावसंख्या आणि कल्याण संघाला टार्गेट दिलं 104. 30 चेंडूंच्या मदतीने. आणि सेकंड इनिंग मध्ये ऐकूया जबरदस्त आवाज योगेश पाटील. सॉरी काका. आजकालची पोरं ना खेळायला पाहिजे, फक्त अभ्यास नको करायला. हे एवढी का चिडचिड करतोय तिच्यावर? आणि काल पण आरडाओरडा करत होतास. अख्ख्या सोसायटीने तुझा आवाज ऐकलाय. काय नाही रे, मुलगा माझा, अभ्यासच नको करायला त्याला. अरे तो लहान आहे ना अजून. लहान लहान कसला रे? 8वीत आहे चांगला. पुढच्या वर्षी 9वीत जाईल. आणि मला सांग, आता नीट अभ्यास नाही केला तर 10वीचा रिझल्ट कसा नीट येईल? एवढं प्रेशर. प्रेशर कुकर मध्ये फक्त अन्न शिजतं, मेंदू नाही. तुझा मुलगा जर इथून फ्री असेल ना तर तो एक्झाम नीट लिहिल आणि चांगले मार्क काढेल. एखादा चांगला क्लास वगैरे लाव ना. नाव नको काढू त्या क्लासेसचं. तुला सांगतो, मागच्या वर्षी ना एक चांगला क्लास शोधून तिथे रद्दड फी भरून ऍडमिशन घेतलं मुलाचं. अरे एका बॅच मध्ये 40 विद्यार्थी. मी तुला सांगतो, मला तर असं वाटायचं ना की मुलगा एका शाळेतून यायचा आणि दुसऱ्या शाळेत जायचा. तू ज्युपिटर लर्निंग इन्स्टिट्यूटचं नाव ऐकलंयस का? म्हणजे चल सांगतो. अरे ज्युपिटर लर्निंग इन्स्टिट्यूट कल्याण मधला प्रीमियम क्लास. प्रत्येक बॅच मध्ये लिमिटेड स्टुडंट, मॅक्झिमम 20. प्रत्येक स्टुडंटला स्पेशल अटेन्शन, रेग्युलर टेस्ट. एखाद्या स्टुडंटचा एखादा सब्जेक्ट जर वीक असेल तर तो त्यांना आधीच कळतो. ते त्याची तयारी करून घेतात, त्यामुळे एक्झाम मध्ये चांगले मार्क पडतात. असा क्लास कल्याण मध्ये? अरे माझा भाचा जातो त्या क्लासमध्ये. उगाच बोलतोय का मी? मला ऍड्रेस दे, मी आजच जातो तिथे. तुम्ही काही काळजी करू नका सर. प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो आणि त्याची शिकण्याची पद्धतही. योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास दिला तर यश नक्कीच मिळतं. डन सर. मग माझ्या मुलाचं ऍडमिशन पक्क.
काका. आजकालची पोरं ना खेळायला पाहिजे फक्त, अभ्यास नको करायला. हे एवढी का चिडचिड करतोय तिच्यावर? आणि काल पण आरडाओरडा करत होतास. अख्ख्या सोसायटीने तुझा आवाज ऐकलाय. काय नाही रे, मुलगा माझा, अभ्यासच नको करायला त्याला. अरे तो लहान आहे ना अजून. लहान लहान कसला रे? 8वीत आहे चांगला, पुढच्या वर्षी 9वीत जाईल. आणि मला सांग, आता नीट अभ्यास नाही केला तर 10वीचा रिझल्ट कसा नीट येईल? एवढं प्रेशर. प्रेशर कुकर मध्ये फक्त अन्न शिजतं, मेंदू नाही. तुझा मुलगा जर इथून फ्री असेल ना तर तो एक्झाम नीट लिहिल आणि चांगले मार्क काढेल. एखादा चांगला क्लास वगैरे लाव ना. नाव नको काढू त्या क्लासेसचं. तुला सांगतो, मागच्या वर्षी ना एक चांगला क्लास शोधून तिथे रद्दड फी भरून ऍडमिशन घेतलं मुलाचं. अरे एका बॅच मध्ये 40 विद्यार्थी. मी तुला सांगतो, मला तर असं वाटायचं ना की मुलगा एका शाळेतून यायचा आणि दुसऱ्या शाळेत जायचा. तू ज्युपिटर लर्निंग इन्स्टिट्यूटचं नाव ऐकलंयस का? म्हणजे चल सांगतो. अरे ज्युपिटर लर्निंग इन्स्टिट्यूट कल्याण मधला प्रीमियम क्लास. प्रत्येक बॅच मध्ये लिमिटेड स्टुडंट, मॅक्झिमम 20. प्रत्येक स्टुडंटला स्पेशल अटेन्शन, रेग्युलर टेस्ट. एखाद्या स्टुडंटचा एखादा सब्जेक्ट जर वीक असेल तर तो त्यांना फलंदाज पाहायला मिळाले श्रीराम स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडून. या बल्लेस वळवला चेंडू, शेवटच्या क्षणाला हात स्ट्रेच केले आणि चेंडू अडवण्यात तिथे मात्र यशस्वी ठरलेत. 2 धावेचा अवधी होता, 2 धावा कंप्लीट, ज्या मात्र केल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न आता सुरुवातीपासूनच पाहायला मिळतात. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. त्या बल्लेस सातत्याने ऑन साइडला जागा बनवली जाते. चाणक्य आहेत गोलंदाज. जसा स्टान्स चेंज केला जातोय तसंच फलंदाजाला फॉलो केलं जातंय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचे मात्र पिचिंग पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा चेंडू कोण क्रिएट केला, त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक खेळण्यासाठी प्रवृत्त केला गेला. सातत्याने एकाच टप्प्याची गोलंदाजी सातत्याने करण्यात आली. त्यानंतर थोडंसं प्रेशर निर्माण झाला श्रीरंगत आणि त्यामुळे चुकीचा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त झाला आणि अशा प्रकारे सोपस झेल जे मात्र 38 सर्कल मध्ये कंप्लीट करण्यात आलाय. संघाला पहिला हदरा. श्रीरंग बॅक टू द पॅव्हिलियन. स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर उतरलेत. सागर गोडस्कर ने देखील कालच्या मॅच मध्ये पहिलं अर्धशतक, त्यानंतर टॉमने देखील वैयक्तिक अर्धशतक झळकावलं होतं कालच्या दिवसामध्ये. आणि ह्या मॅच मध्ये देखील टॉमच्या माध्यमाने अफलातून फलंदाजी करत असताना या स्पर्धेतील 2 अर्धशतक नावे पाहायला मिळालं. अप्रतिम फटकेबाजी केली होती. फुल्लरलेनचा चेंडू ऑन साइडला उडवला, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू अडवण्यात आलाय. चेंडूला फेक करतील फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान आणि स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईक वर आलेत सागर गोटस्कर. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी सागर गोटस्करला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. 104 धावसंख्येचं टार्गेट, त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी कालची तुफानी फलंदाजी जी मात्र काल पाहायला मिळाली ती फलंदाजी करावी लागेल. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेला उडवून दिलाय. चेंडू 1 बॉल आउट तर 4 धावांसाठी हा चौकार. आणि फक्त 7 पाहायला मिळते.
जी धावसंख्या टार्गेट बोर्डचं पाहायला मिळते 104 धावा आणि ते 104 धावा पाहता मॅनेजमेंट कमिटी असेल, खेळाडू कक्षामध्ये असेल तर टेन्शन का माहोल है बॉस. ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलंय, शलाका मॅम देखील थोड्याशा नाराज आहेत, कारण का मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारचे एलिमिनेटर राऊंड जेव्हा चालू होता तेव्हा एलिमिनेशनच्या राऊंड मध्येच कल्याण संघ हा मात्र माघारी परतावला होता आणि तीच सिच्युएशन सध्या तरी पाहायला मिळते. परंतु हरकत नाही, जोपर्यंत सागर गोटस्कर आहे तोपर्यंत काही होऊ शकतोय, कारण का कालची जी फलंदाजी पाहता अजूनही आशा पल्लवित आहेत. परंतु तेवढे चेंडू खेळणं, सागरला स्ट्राईक येणं ते देखील महत्वाचं आहे. यावेळेचा प्रतिफटका पाहायला मिळतो. क्रिसचा योग्य तो वापर आणि चेंडूला फेकून दिलाय पाकवा स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना 4 धावा. अफलातून फटकेबाजी केली पहिल्या इनिंग मध्ये आणि आता सध्या आराम करतायत. टॉम ज्या प्रकारे बरसलाय आता मात्र थोडस आराम करतायत मैदानाच्या बाहेर. टॉमचा रुद्र अवतार पाहायला मिळाला होता. षटकार आणि षटकारांची आतिषबाजी. यावेळी चांगला चेंडू खोलात टाकला होता. चेंडूला सन्मान देण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काही नसेल. विचार जर केला गेला तर ह्या एंडने डावखुरा फलंदाज असणे गरजेचं होतं. मागच्या जर इनिंगचा जर विचार जर केला गेला तर श्रीराम स्पोर्ट्स संघाने योग्य तो वापर केला. डावखुरा फलंदाज या एंडने आणला आणि त्याच्याकडून हवेचा फायदा घेत असताना षटकारांची आतिषबाजी. त्यानंतर एंड चेंज झाला आणि त्यानंतर रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळालाय. यावेळेस थोडस बॅकफुटला पाहायला मिळतोय कल्याण मित्रमंडळ संघ. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतायत यासाठीच वाईड. अवांतर 1 धाव वाईच्या स्वरूपाने ऍड होतीये. धावसंख्या फळक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 14. रिव्हर्सच्या माध्यमाने चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू शेवटच्या क्षणाला डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. वेगाने फेकी केली जातीये. 2 धावा कंप्लीट. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. षटकार चौकार मारावे लागतील. करो या मरोच्या सिच्युएशन मध्ये अशा प्रकारचं टार्गेट जो सेट केलाय, पूर्णपणे प्रेशर जो मात्र फलंदाजाच्या खांद्यावर दिसतोय आणि त्याच्या अनुषंगाने प्रॉपर टायमिंग जुळवत असताना पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत. श्रेष्ठ योद्धा हिटलरचं वाक्य होतं की जोपर्यंत समोरचा झुकत नाही तोपर्यंत मारत राहा. आणि त्याच प्रकारची भूमिका पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अमय जोशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला होता. ची वसुली करावी लागेल. विचार जर केला गेला तर महत्वाचे जे गोलंदाज होते, सागर असतील, अमय जोशी असतील, सोहन असतील, यांच्यावर हल्ला चढवला गेला. त्यानंतर मागचे जे मधल्या पदाचे गोलंदाज होते त्यांच्यावर प्रेशर मात्र क्रिएट करण्यात आलं टॉमच्या माध्यमाने. ऋतुराज फडके देखील थोडासा महागडा ठरला. कालच्या दिवशी थोडीशी दुखापत पाहायला मिळाली होती, तरी देखील आज चांगल्या प्रकारचं कमबॅक करून मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची भूमिका त्यांच्या मार्फत बजावली गेली. परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय
त्याचं एकमेव कारण म्हणजे ज्या प्रकारची फलंदाजी श्रीराम स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडून झाली आहे, अप्रतिम अशी फलंदाजी होत असताना पाहायला मिळाली. समीर सर देखील प्रत्येक मोमेंट आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. या बल्ले चेंडू हवेत, लांबी आणि उंचीचा योग्य तो संगम होत असताना चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी हा षटकार. प्रयत्न चालू आहेत. म्हणतात ना की इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो, फक्त तुमच्या संघर्षामध्ये तो दम असला पाहिजे. प्रयत्न चालू आहेत. चांगला फटका ते मात्र सागरच्या पाठमधून आलाय. मोठ्या फटक्यांची ओळख ती मात्र निर्माण केली आहे. यावेळेस इनसाइड आउटच्या माध्यमाने क्षेत्र निवडलाय, समोरच्या दिशेला फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा हा 3 रनांचा षटकार सागर गोल्डस्कर. यावले सपर्प खेळलेत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. शेवटच्या क्षणाला अजून एक चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र चांगली फलंदाजी होत असताना तिसरा मोठा फटका सागर गोल्डस्करच्या बॅटमधून येत असताना 4 धावा. तर पाहायला मिळतोय 4 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक आकार घेतोय 32. 32 2 गड्याच्या मोबदल्यात. इथे चांगला चेंडू लाईन पुढे खेचलीये, त्याचा अनुषंगाने चेंडूवर पर्यंत पोहोचता आलं नाहीये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाहीये. 1 धाव कंप्लीट. यावेळेस काय किपिंग आहे. जसा चेंडू आला हातामध्ये तसा यष्ट्यांचा वेध घेतला. स्टंपिंगच्या माध्यमाने अप्रतिभाचं क्षेत्ररक्षण करत असताना यष्टीरक्षकाच्या माध्यमाने अमय जोशीला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. अमय धोनी स्टाईल. जसा चेंडू हातामध्ये आला तशा यष्ट्या वाकवल्या गेल्या. अमय जोशीला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागतंय. पुढील फलंदाज पुष्कर, तो स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सलामीचा एक मात्र फलंदाज जो एक हाती किल्ला लढवतोय सागर.
आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतायत यस इट इज वाईड. अवंतर 1 धावसंख्येने धावसंख्या फलक जो मात्र पुढे जात असताना आपला पाहायला मिळतोय 34. या वेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतराच्या स्वरूपाने हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. नकार देण्यात आला तिथे मात्र एकेरी धावेसाठी. आता मात्र चेंडू बॅटवर येत नाहीयेत व्यवस्थितरित्या. तर मात्र पूर्णपणेच खांदे जे मात्र झुकलेले पाहायला मिळत आहेत. जो टार्गेट मात्र सेट केला गेला होता 104 धावसंख्येचा, त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे श्रीराम स्पोर्ट्स संघाकडून. या वेळेस आउटसाइड द ऑप्शन चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यानंतर यष्टीरक्षक बीट, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. या 5 धावा. पुन्हा एकदा पाहायला मिळतो आउटसाइड द ऑफ स्टंप सातत्याने अवे फ्रॉम द बॉडी चेंडू इथे मात्र हाताळला जातोय गोलंदाज ओमकार कडून. चांगली रणनीती आहे परंतु जास्त वाईड पाहायला मिळतात. या वेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळलाय. लाईक बायच्या स्वरूपाने 1 धावसंख्या जी मात्र धावसंख्या फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक संत गतीने पुढे सरसावलाय. स्थिरावलेला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42, जे अजून खूप सारा पडला जो मात्र गाठायचा आहे. इम्पॉसिबल अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी. हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानावं लागतोय. विचार जर केला गेला तर कल्याण ब्राह्मण मित्रमंडळ संघाने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. खूप चांगल्या प्रकारचा खेळ जो मात्र 2 दिवसामध्ये पाहायला मिळाला होता, परंतु शेवटच्या निर्णायक मॅच मध्ये थोडस बॅकफुटला पाहायला मिळाला. चेंडू ड्राईव्ह करण्यात आला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक थोडस पुढे आहे, त्याच्या अनुषंगाने 1 धाव जी मात्र कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुन्हा एकदा स्थिरावलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलक 44, 44. 3 या गड्याच्या मोबदल्यात 6 चेंडू शेवटचे शिल्लक नाही. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी ज्या मात्र कंप्लीट केल्या जातील शेवटच्या षटकामध्ये. समोरच्या दिशेला उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतलाय, त्यानंतर 1 धावेवर समाधान. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट झालीये. शेवटचा 5 चेंडू मध्ये एंटरटेन करतील का? जी फलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली सागर गोटुस्करच्या बॅटमधून, शेवटचे 5 चेंडू कशा प्रकारे हँडल करतील. थोडस अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल सागर कडून. थोडस एंटरटेनमेंट पारी पाहायला मिळते की काय हे पाहणं देखील महत्वाचं असेल. उडवलाय चेंडू हवेत आहे, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आलेत.
वेगाने त्यानंतर अप्रतिम असं झेल कंप्लीट करत असताना सलामीचा बॅटर सागर गोटस्करची फाळी समाप्त. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचे 4 चेंडू फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज. सोहन बॅटर नवीन इनसाइड एज आणि एका हातामध्ये झेल कंप्लीट होतीये. बॅक टू बॅक 2 सलगचे हजर देत असताना ते मात्र गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी आपल्या खात्यामध्ये अकाउंट भरमार करत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना आणि काय स्लिप लावली होती अप्रतिम. हॅट्रिक साठी झेल मात्र तिथे विकेट हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक म्हणावी लागली असती, पण खूप चांगल्या प्रकारची स्लिप तिथे तैनात केला गेला होता. आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील हाताळला गेला होता शुभम कडून. अप्रतिम अशी थिंकिंग तिथे पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाने देखील खूप चांगल्या प्रकारचं स्लिप तिथे मात्र तैनात केला गेला होता. आणि झेल सुद्धा ट्रॅव्हल झाली होती, परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र टिपता आली नाहीये. चांगली गोलंदाजी आता मात्र एकंदरीत पाहायला मिळतीये. चला, वीर सावरकर आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला संघ पाहायला मिळेल. श्रीराम कोल्हापूर या 2 संघांमध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. मिस्ट्राइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये 3रा विकेट येईल का? हाताला स्पर्श झाला, त्यानंतर जसा ओळा साबण हातातून निष्ठावा त्या प्रकारचा चेंडू हाताला ब्रश झाला आणि जमिनीवर आदळलाय. अशा प्रकारे फॉर्मॅलिटी ज्या काही कंप्लीट करायच्या होत्या शेवटच्या षटकामध्ये त्या कंप्लीट झाल्यात. आणि